नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा राळेगण सिद्धी या चौथ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे अण्णांच्या निवासस्थानाकडे. तसेच जाता जाता अण्णांच्या निवासस्थानाकडे सुंदर असा रोड आणि समोरच बाजूला भव्य असं हॉस्पिटल देखील आहे. या ठिकाणी राळेगण सिद्धीतील व आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी आरोग्याची सेवा सुविधा, अगदी अत्यावश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अण्णांच्या निवासस्थानाकडे आता आमची एंट्री झालेली आहे. आणि आतमध्ये येताच खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. खूप सुंदर अशी झाडे आणि एकदम निसर्गमय वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. अशा पद्धतीने आतमध्ये आपण आता गाडी पार्किंग करणार आहोत. गाडीवर पार्क. तर अशा पद्धतीने हे अण्णांचं निवासस्थान या ठिकाणी. वा, स्वामी विवेकानंद, काय सुंदर फोटो. या ठिकाणी सिक्युरिटी देखील आहे, पोलीस. आम्ही साकोर मांडवायची असंच आलो बघण्यासाठी. पुण्याला असतो ना, घरी चाललो होतो गावाला. चला म्हणा अण्णांना भेटून जाऊ. पत्रकार नाही, पत्रकार नाही, असंच सर्वसाधारण. हां, म्हटलं चला. अण्णा आराम करतोय. हां, मला भेटायचं वेळ लागला. मागच्या वेळेस पण असंच चालतं आमचं. या ठिकाणी शिबिर चालू आहे. तर अण्णांना अण्णा झोपलेले अण्णा जरा आराम करतात. आता 5ला उठतील ते. हां, तर आम्हाला बी देखील लांब जायचं आहे. तोपर्यंत आता थांबणं शक्य नाही, तर आम्हाला जायला लागेल. तुम्ही कुठून आले? पुण्यावरून. ओके, आम्ही पुण्यावरून आलो आहे. ओके, थांबा तोपर्यंत, मग नाही का वेळ असेल तर भेटतील ते. आम्हाला बोलले ते भेटतील, पण थांबायला लागेल 5:30पर्यंत असं. पण आता गावाकडं आम्हाला जायचं आहे म्हणलं, तिकडं 12पर्यंत. हां, आराम करतात. हो, सकाळी 12पर्यंत असते वेळ त्यांची भेटण्याची. नंतर मग रेस्ट घेतात ते. नंतर 5च्या नंतरच कुठे असतात ते तिकडं असतात, समोर पुढं. हां, पुढे असतात तिकडं. पोलीस पण आहे का? हां, पोलीस आहे ना. सिक्युरिटी आहेच इथं, सिक्युरिटीच असते पूर्ण. हो, सिक्युरिटीच असते. चला, 5:30 वाजता. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हा सुंदर परिसर. ह्या ठिकाणी म्युझियम आहे मोठं. ह्या ठिकाणी अण्णांचे आंदोलन झालेले पोस्टर वगैरे त्या म्युझियममध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे. तर अशा पद्धतीने चला पुढे खाली जाऊन दाखवूया. ह्या ठिकाणी पूर्ण काही पार्किंग सुविधा आहेत आणि लांब लांबून आलेले अण्णांसाठी काही अण्णांचे आलेले भाविक भक्त आहेत. अण्णांसाठी भेटण्यासाठी, अण्णांना हे लांब लांबून आलेले अण्णांचे काही प्रियजन लोक या ठिकाणी आलेले आहेत अण्णांना भेटण्यासाठी. या ठिकाणी शिबिर देखील कसलं चालू आहे आतमध्ये. आणि पुढे इकडे आरोग्य केंद्र देखील आहे. सुंदर असे हॉस्पिटल सुविधा देखील या ठिकाणी
उपलब्ध केलेल्या आहेत. खूप म्हणजे एकदम सुंदर असा परिसर बघण्यासारखा, अगदी अफलातून ह्या ठिकाणी. ए पोरांनो, अरे दगडात उड्या नका मारू. इथे उतरा खाली, या खाली. दगडात नका उड्या मारू, चला खाली या. इथं नका खोळी, वरती खेळा. वरती चला, वरती खेळा. अशा पद्धतीने एकदम सिस्टमॅटिक ह्या ठिकाणी काय सुंदर दगडांची रचना बनवलेली आहे का. दगडामध्ये वरती झाला, वरती घ्या तुम्ही. वरती द्या रे त्याला खेळायला. दगडात येऊ नका, इथं भीती वाटते जरा इचुकाट्याचं. चला वरती. ए दे रे त्याला खेळायला, दे तुम्ही खेळा इथं एकत्र. दे त्याला, ये इकडं, इथं बस, इथे ये, इथे खेळा तुम्ही. खाली नाही टाकू, इकडे 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 ये, इकडे खेळ, इकडे खेळा. चला इकडे या, चला चला इकडे या, खेळा इकडं. तिथं जाऊ नका, दगडात जाऊ नका तिथं. चला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे घराच्या दिशेने, कारण अण्णांना येण्यासाठी खूप उशीर होणार होता. त्यामुळे थांबणे शक्य नाही, म्हणून आता निघालेलो आहे लवकरच. कारण इथून पुढे आम्हाला घरी पोचण्यासाठी लागणार आहे 2.5 तास. त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो आहे, कारण घरी पोचेपर्यंत खूप उशीर होईल, म्हणून आम्ही आता निघालेलो आहे. आणि बाजूलाच आपल्याला मोठा असं इंग्लिश मीडियम स्कूल देखील दिसून येत आहे. तर मित्रांनो, अशा सर्व सेवासुविधा बघून असं वाटतं की हे नक्कीच शिक्षणाचं एक माहेरघरच बनलेलं आहे. पुढे समोरच आपल्याला भव्य अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी देखील आपल्याला दिसून येत आहे. तसेच तरुण मुलामुलींसाठी अण्णांनी रोजगाराची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे. भव्य अशी ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या ठिकाणी दिसून येत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही देखील नक्कीच राळेगण सिद्धीला भेट देण्यासाठी नक्कीच या. खूप सुंदर आणि बघण्यासारखं हे गाव आहे. अशा पद्धतीने धन्यवाद.